ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, आज विज्ञान काय म्हणतं, हे जे अध्यात्म आहे, गीता भागवत हे खोटं आहे. पण ज्या वेळेला आपण काय म्हणतो, रावणाचं काय होतं, पुष्पक विमान, आज विमान काढलं आहे. आज काय म्हणतात, नवनाथामध्ये आग्नेयास्त्र, वायुअस्त्र, आजही अग्निबांब आहेत. आता टूप बीबी तयार केली आणि मग ती टूप बीबीमध्ये मुलगा तयार होतो. आज शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं. हा आधार कोणाचा? महाभारतामध्ये ज्या वेळेला गांधारी तिचा गर्भ होता आणि तो गर्भ 12 महिने झाले, तो गर्भ काही 12 वर्षे झाली, तो गर्भ काही निघाना आणि तिनं काय केलं, त्याच्यावर प्रहार केला आणि तो मासाचा गोळा खाली पडला. आणि मग मासाचा गोळा पडल्यानंतर ते फेकून द्यायला लागले. तिथं कोण आले? व्यास आले. व्यासाने तो गोळा धुतला, त्याचे 100 कुटके केले आणि असे काही द्रव आहे असे मठ केले आणि ठराविक उष्णतेमध्ये त्याच्यामध्ये ते कुटके टाकले आणि काही दिवसांना त्याच्यात मुलगा तयार झाले आणि एक मुलगी तयार झाली. काय 100 मुलं आणि 101 मुलगी तयार झाली. आता दुर्योधन हा तिच्या गर्भातून आलेला आहे. पण हे जे 101 आहे, 100 आणि ती कन्या, ती काय झाली, त्याची झालेली का त्या बासाच्या गोळ्याची झालेली. म्हणजे आज विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही एकच आहे. म्हणून गीतेत काय सांगितलं, ज्ञान आणि विज्ञान या दोघांची जर सांगड घातली तर माणसाचं जीवन सुरळीत होतं. आज काय झालं, विज्ञान आणि त्याच्यापाशी अध्यात्म नसल्यामुळं विज्ञान काय झालं, विघातक झालं आणि आज काहीतरी विघटित परिणाम होणार. म्हणून विज्ञानाबरोबर अध्यात्माची गरज आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून गीता भागवत ही जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून पांडुरंग शास्त्री आठवलेंनी ही जी गीता आहे, ही गीता संपूर्ण देशात नेली, संपूर्ण जगात नेली आणि ज्या त्या गीतेच्या आधारावर आज सगळे शोध चाललेले. म्हणून दररोज जीवनात आपल्याला आपल्या मुलाबाळांना गीता जीवनात गेल्यामुळं आज लोक सुखाच्या पाठीमागं लागले, सुख मिळत नाही. मग सुखाकरता काय करायला पाहिजे? गीता भागवत दासबोध तुकारामाचा गाथा हा प्रत्येक मुलांना त्यांच्या कानावर गेला पाहिजे. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.